आपण बघितलेलं होतं लोकसभेच्या वेळेस जाहीर पाठिंबा जो आहे तो राज ठाकरेंनी महायुतीला दिलेला होता। मात्र विधानसभेमध्ये तोच पाठिंबा राज ठाकरेंनी काढून घेतला आणि राज ठाकरेंच्या पक्षाला मोठा फटका बसला आणि आता त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा काही वेगळी भूमिका आपल्याला राज ठाकरेंची बघायला मिळू शकते का आणि त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण बघितलं तर लोकसभेला ज्या पद्धतीने जाहीर पाठिंबा दिला त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी तो जाहीर पाठिंबा मागे घेतला होता। त्यामुळे आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेची देखील भूमिका महत्त्वाची असणार आहे। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार, कुठेतरी मराठी मतांचा एक काही लाट निर्माण होऊ शकते किंवा मराठी मतांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची एक लाट निर्माण होऊ शकते आणि त्याचा फटका महायुतीला बसू शकतो अशी देखील एक आहे। आणि दुसरीकडे अशा पद्धतीने जो काल प्रभाग रचनेसंदर्भात निर्णय झाल्यानंतर एकंदरीत चर्चा आहेत त्या सुरू झाल्यात। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंची भूमिका काय, राज ठाकरेंची भूमिका काय हे महत्त्वाचं आहे। राज ठाकरे महायुतीत जात आहेत की ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जात आहेत, कारण दोघांची सकारात्मक वक्तव्य होती। त्यात दुसरीकडे महायुतीकडून शिंदे गटाकडून सातत्याने राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेतल्या जात होत्या। राज ठाकरेंनी महायुतीत यावं, सोबत यावं अशा पद्धतीचे चर्चा होत आहेत। अशा पद्धतीच्या देखील बातम्या आपण समोर आलेल्या पाहिल्या होत्या। उदय सामंत स्वतःहून 3हून अधिकच्या भेटीगाठी आहेत त्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या होत्या। त्यामुळे अशा स्थितीत ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या बैठका किंवा युतीच्या चर्चा सकारात्मक असताना किंवा त्यांचे वक्तव्य सकारात्मक असताना दुसरीकडे उदय सामंत शिंदे गटाकडून त्यांच्यासोबत चर्चा करत असताना तिसरं आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात काही महायुती संदर्भातील किंवा पालिका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने काही चर्चा आहे का, हे देखील अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे देखील महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे। याशिवाय मात्र ही भेट गुलदस्त्यात होती, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात देखील याचा उल्लेख नाही किंवा ताजलँड हॉटेलमधील ते जाणार आहेत किंवा ते काही भेटीगाठी घेणार आहेत याबाबतचा शासकीय कार्यक्रमात उल्लेख नाही। त्यामुळे एकीकडे राज ठाकरे अर्धा तासापूर्वी येऊन थांबलेले आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस येतात। त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये ही गुप्त भेट होती का, भेट ठरवली होती का, असा एक प्रश्न उपस्थित आहे। त्यामुळे आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने ह्या काही भेटीगाठी आहेत का, या भेटीगाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये हे सर्व चित्र आहे ते स्पष्ट होईलच, कारण राज ठाकरे स्वतः आलेले आहेत, त्यांच्यासोबत मनसेचे इतर कोणते नेते देवेंद्र फडणवीस स्वतः आहेत। अशा स्थितीत ही भेट गिरीश, जसं की तुम्ही आता सांगितलं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे कोणी महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत का, या संदर्भात काय माहिती मिळते? आत्तापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे एकटेच आहेत आणि ताजलँड हॉटेलमध्ये सध्या जी काय माहिती मिळालेली आतून जी माहिती आपल्याला मिळालेली आहे सोर्सनुसार, त्यामध्ये आजच्या दिवसात राजकीय नेत्यांमध्ये इतर कोणत्याही राजकीय नेत्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे। फक्त राज ठाकरे यांचं सकाळी 9:40 त्यांचं एक रजिस्ट्रेशन आहे। त्यानंतर आता हे देवेंद्र फडणवीस काही 10-15 मिनिटापूर्वी या ठिकाणी हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। त्याशिवाय या दोन राजकीय नेत्यांशिवाय इतर कोणताही राजकीय नेता किंवा कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता सध्या या हॉटेलमध्ये नाही आहे। त्यामुळे या दोन नेत्यांची भेट आहे का काय असा या संपूर्ण या आतल्या जे काही माहिती मिळते त्यानुसार एक शंकेला वाव आहे आणि या चर्चा करण्यासाठी एक वाव आहे, कारण दोनच नेते या हॉटेलमध्ये आहेत आणि इतर काही वेगळे क्षेत्रातील आहेत। परंतु राजकीय क्षेत्रातील आत्ताच्या घडीला या हॉटेलमध्ये फक्त दोनच आहेत, एकतर मनसे नेते अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यामुळे या दोन नेत्यांच्यामध्येच ही भेट आहे का, कारण या सगळ्या याच्यावरून एक चर्चेला वाव आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।